जी काय म्हणाले होते, इफ देर इज अ विल देर इज अ वे, इफ देर इज नो वे देर इज कमिशन, देर इज डिस्कशन अँड देर इज कमिटी. आता काय चाललंय, जे देवेंद्रजी 2018 मध्ये बोलले तेच आज होत आहे ना. तोच व्हिडिओ तुम्ही काढून बघा. माहिती सरकारमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे दरेगावला जातात, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात बसतात, मुख्यमंत्री मंत्रालयात बसतात. एवढा मोठा जमाव आहे. त्या जमाव आक्रमक होईल म्हणून कुठल्याच मंत्र्याची हिंमत नाही होत का जरांगेंशी चर्चा करण्याची, कारण कमिटी का पाठवली असं सुद्धा जरांगे. आता तुम्ही बघा ना, काल मी गेले, काल संध्याकाळी माझ्यानंतर आतापर्यंत कोण गेले तिथे, कोण गेलंय का माझ्यानंतर? मी काल तिथून निघाले 2:30-3ला. आता किती वाजले? 11. सरकारच्या तर्फे कोणीतरी गेलंय का तिकडे? का नाही कोणी गेलेलं? पोलीस यंत्रणा का नाही तिथे गेलेली? पोलीस यंत्रणा काय करते? सरकार काय करते? अहो, मंत्रालयाच्या दारापर्यंत तिथे सगळा गोंधळ पाहायला मिळाला. आता आंदोलकांचा आंदोलन करणं अधिकार आहे. हा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. पण मग त्यांची सोय काय? तिथे बाथरूमचा रस्ता तुम्ही बघितलं काल, तुम्हाला तुमच्या जे तिथे रिपोर्टिंग करतात त्यांना विचारा. अतिशय घाणेरडा अस्वच्छ रस्ता आहे. मग बीएमसीला मी शेवटी काल विनंती केली. मी बीएमसी कमिशनरांना काल फोन करून विनंती केली. ते स्वतः जातीने लक्ष घालतायत. मी बीएमसी कमिशनरचे जाहीर मनपूर्वक आभार मानते की सरकार ऐकलं नसेल तरी काही अधिकारी अजून संवेदनशील आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये. हे आपलं भाग्य, हे खरंच आपलं भाग्य की ते लक्ष घालतायत या विषयांमध्ये, कारण का सरकार काहीच करत नाहीये. सरकारमधले नेते म्हणतात की मुंबईकरांना वेठीस धरलं जातंय. अहो, मग चर्चेला बसा ना. किती दिवस झाले? का नाही महाराष्ट्र सरकारमधलं कोणी आंदोलकांशी बोलत आहे डायरेक्टली? कोणीतरी गेलं पाहिजे, पाठवा ना. एक जण पाठवत नाहीये कोणी. महाराष्ट्र सरकारमधला एक तरी व्यक्ती गेलाय का त्यांच्याशी बोलायला? सत्तेमधले 2-4 आमदार गेले, मला वाटतं सोळुंकीजी गेले, त्यांना मी पाहिलं गेलेलं. आणि नाही सत्तेमधले सोळंकीजी गेले आणि 1-2 आमदार गेले. सुरेश दास गेले. ते नाही मला माहिती. पवारसाहेब मध्यस्थीसाठी जाणार असल्याच्या देखील चर्चा आहेत ताई, कारण भाजपच्या नेत्या मंत्र्यांनी पवारसाहेबांना साकडे घातले की तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही जाणते आहात, तुम्ही मनोज जरांगेंची समजूत काढा, सगळं समजावून सांगितलं. असे काही आहे पवारसाहेब जाणार? मला नाही माहिती बाबा. हे तुम्हाला त्यांना ज्या बीजेपीच्या नेत्यांनी तुम्हाला सांगितलं ना त्यालाच विचारायचं. एकीकडे मराठा आंदोलन सुरू असताना ओबीसी आक्रमक झाले, त्यांचं म्हणणं आहे की आमचीही त्या आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी. हो, हे महाराष्ट्र सरकारचं फेलियर आहेच ना, कारण का महाराष्ट्र सरकार कुणाशी चर्चा करत नाहीये. भुजबळ साहेबांनाही आज उतरावं लागतंच आहे ना. भुजबळ साहेब का उतरावं लागतंय? कारण का भुजबळ साहेब सरकारमध्येच आहेत, पण त्यांना हे दुर्दैव आहे की इतक्या ज्येष्ठ मोठ्या नेत्याला आज न्यायासाठी उतरावं लागतंय भुजबळ साहेबांना, कारण का सरकार कुणाचंच ऐकत नाहीये. ते दुर्दैव आहे, पूर्ण फेलियर आहे महाराष्ट्र सरकारचं. एकीकडे गणपतीचा एवढा उत्सव चाललाय, त्याच्यात केंद्राचे होम मिनिस्टर आले, ते एवढं मोठं आंदोलन चाललंय. प्रशासन काय करतंय महाराष्ट्र सरकारचं? ओके. एक मिनिट मराठी अरे बोल ना. बोल रे बोल. एकीकडे संकट देशावर